हाय गाईज, तुम्ही आज बघू शकता आम्ही आज एकविराला आलेलो आहे कारण हिमांशूचा बर्थडे आहे. तो कारण नाही वास्तविक, पण आमचा कारण आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही सातत्याने जवळजवळ 13 ते 14 वर्ष झाले असतात. 13 ते 14 वर्ष आम्ही कंटिन्यू येतोय. आम्हाला एकविरा आईचा आशीर्वाद पूर्णपणे भेटत आहे. गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 13 नंबर मारलेले आहेत. तर आज आम्ही आलेलो आहे इथे. आम्ही गेल्या वेळेला पण 2 व्हिडिओ केलेला, पण त्याला काय तसा प्रतिसाद भेटला नाही आम्हाला. तर या व्हिडिओला आम्हाला किती प्रतिसाद भेटतोय हे तुम्हीच करू शकताय. तुम्ही बघू शकताय आमचा क्रिकेटपटू अमोल पाटील याने अनेक मैदाने गाजवून उत्कृष्ट असे सिरीज नका बोलू, कधी बॉलिंग आमचा जल पडत असेल त्यावेळेला आम्हाला चांगला असा प्रतिसाद करतात. तरी त्यांना मी 2 गोष्टी विचारतोय. भाई, तुम्ही आपण जवळजवळ 13 वर्ष सातत्याने आपण एकविरा आईच्या दर्शनासाठी येतोय आणि त्याच्याकडे मागणं करतोय की आमची पोरं चांगली खेळावी. तर तुम्हाला काय अनुभव या 13-14 वर्षामध्ये काय काय अनुभव मिळाले? नक्कीच एकविरा आई नेहमीच आपलं प्रसन्न असते आणि आपण तिच्याकडनं जे जे काही मागतो आपण नेहमीच आपल्या प्रयत्नांना यश दे असं आपण एकविरा आईला सांगत असतो. तर त्याप्रमाणे आपल्या प्रयत्नांना ती यश देत असते. ज्यावेळी आपण अपयशी ठरतो तेव्हा आपलेच प्रयत्न कुठेतरी कमी पडलेले असतात. मात्र एकविरा आईचा आशीर्वाद आपल्या पाठी सदैव आहे. त्याच भावनेने आपण आज देखील एकविरा आईच्या दर्शनासाठी एसीसी देन या संघाची अख्खी टीम आलेली आहे. तरी पण जवळजवळ आपले 4 ते 5 प्लेअर रिटायर झालेले आहेत. तर आपले नवीन प्लेअर असे कोण तयार झालेले आहेत, त्यांची नावं काय? मला नक्की आपल्या तुमच्यासारख्या प्लेअरनी अत्यंत कमी वयात रिटायरमेंट घेतल्यामुळे आमच्या संघामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर सुरत सारखा तडाखेबंद प्लेअर आमच्या संघात आला आणि मात्र ती पोकळी काही वर्षातच आम्ही भरून काढली. आता बाकी तन्मय सध्या पबजीमध्ये बिझी असल्यामुळे संघामुळे क्रिकेटमध्ये कमी त्याचं लक्ष आहे, पण तो यंदा पुनरागमन करणार आहे. पण भाई, जवळ आपण या वेळेला आईजवळ नवीन पद्धतीने मागणं करू. गोविंदाच्या रूपामध्ये आपण पूर्णपणे एक फलीच लावून देऊ आणि गोविंदाचा एक नामस्मरण आणि एकविरा आईला प्रसन्न काही पण करून करायचं. या वेळेला आपल्याला गेल्या वेळेला 13 नंबर लागलेला, या वेळेला प्रत्येक टुर्नामेंटला आपला नंबर लागला पाहिजे. नक्कीच आज आपण दहीहंडी आपली पारंपरिक देहन गावाची जी शान आहे त्या स्टाईलने आपण आज एकविरा आईकडे आपण सांगणं घालणार आहोत. तर नक्कीच पहा. बघू शकताय तुम्ही आपली पब्लिक किती आहे इथे. जवळजवळ 30 ते 40 आम्ही प्लेअर आलेलो आहे तिथे आईच्या दर्शनासाठी. आपला तडाखेबाज म्हणजे अलिबाग तालुक्यामध्ये, पेन तालुक्यामध्ये प्रसिद्ध असा कल्पेश पाटील हे आपल्याला सांगू इच्छिता की ते दुसऱ्या ग्राउंडवर खेळले म्हणून त्यांना 6 मॅच बॅन केले. तुम्हाला काय वाटतं या निर्णयामुळे? मला काही नाही या निर्णयावर. मी पुढच्या 8 टुर्नामेंटला त्यांना 6 तरी बक्षीस मारून देईन. 8 टुर्नामेंटला त्यांचं म्हणणं आहे. जवळजवळ 18 टुर्नामेंट आहेत. त्याच्या जोरावर तो कमीत कमी बोलतोय की 8 फायनली मारून तो देणार असा त्याचा निश्चय, ध्येय म्हटलं तरी अवघड ठरेल. आता तो दुसऱ्या टीम मधून नाही खेळणार असा त्याचं म्हणणं आहे की त्याची चुकी झाली की दुसऱ्या टीम मधून खेळला, त्यांना पण फायनल मारून दिली. होऊ शकताय आमचे गायक आणि वाद्य सुरेश पाटील आणि प्रणय राऊत. एक पायरी चढावी लागेल, 9च्या ठोक्याला घाम फुटला, 9च्या ठोक्याला घाम फुटला, 9च्या ठोक्याला घाम तो फुटला ना, 9च्या ठोक्याला घाम तो फुटला. एक पायरी चढावी लागेल, एक पायरी चढावी लागेल, एक पूर्णपणे असे घामाचं रेल घालायला लागलं ना, घामाचं रेल 9च्या ठोक्याला पालख्या त्या झाल्यानं. हे सर्व पाहू शकताय. आम्ही जवळजवळ अतिशय सुंदर पाऊन रस्ता
इथे आल्यानंतर मन पाऊण जास्त आपण जवळजवळ काचलेलं आहे. हो हो नक्कीच. मला वाटतं जवळजवळ 50 ते 60 पायऱ्या राहिलेल्या आहेत आपल्याला चढायला. बरोबर. इथूनच ते गाडी काढलेला पायरी एक एक चढताना आईचं नाव म्हणजे मोठाला. बरोबर. तर बघू शकताय आणि रचण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जी आतुरता आहे आपण गाभाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचा गोविंदा आणि कोणत्या प्रकारचे गाणी घेतो हे तुम्हाला लवकरच दरवर्षीची एक लवकरच तुम्हाला संगीतमय वातावरण तिथे करतो. पूर्णपणे संगीतमय वातावरण होणार. आमचे बुवा तुम्ही बघू शकताय हे गोविंदाचे प्रमुख बुवा म्हणून यांना सुंदर गायन ओळखले जातात. आणि या पंचकृषीमध्ये देहेन, कोयनाड, शाहबाज, त्यानंतर अलिबागमध्ये पण त्यांचं नाव लौकिक आहे असे अमोल पाटील यांचं गायन तुम्ही थोड्या जवळजवळ 2 ते 4 मिनिटांमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून येईलच. बघू शकता ते आताच गला साफ करत आहे. त्या गल्यासाठी त्याने वेळात वेळ काढून लिंक आणलेला आहे. कोंबडा घेऊन आलाय तो बघू शकते आमचा आज हिमांशू पाटील याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने आज माल घेतलेला आहे कोंबड्याचा. तो आज कोंबडा घेऊन आपल्या आईच्या मंदिरावर उडवणार आहे. तरी बघू शकता आज तुमचा बर्थडे आहे. तुम्हाला आज काय फील होत आहे? बर्थडे आणि आज तुम्हाला मान दिलेला आहे की तुम्ही कोंबडा घेऊन देवीला अर्पण करावा. पहिलं तर माझा बर्थडे आहे त्याही विश पण केला. आणि आज माझे हातातून माझ्या क्रिकेट टीमचा मी देवीला अर्पण करतो, मान करतोय. घेतले तर आता सगळ्यांना थँक्यू बोलतो की मला ते थँक्यू टीम KCC देईन. आणि अतिशय सुंदर गर्दी खूपच गर्दी आहे आज. गर्दी आहे आज. आणि कारण आज संडे आहे त्यामुळं माझा मित्र परममित्र प्रणय राऊत तुम्हाला त्याबद्दल काही सांगत आहे. सर्व भाविक भक्त ह्या दिवशी संडे असल्यामुळे येतात दर्शनासाठी. आईची ओढ ही प्रत्येकाला असते आणि आम्ही त्या अनुषंगाने इथे आलोय. खूप सुंदर वाटतं. आम्ही आज वरती आलोय. इथे आल्यानंतर आपल्याला प्रफुल्लित असं वाटतं. नक्कीच, मला पूर्ण नक्कीच. या एरियामध्ये जवळजवळ ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा उत्कृष्ट आपल्याला नक्कीच. जाणवता येतं. बरोबर. तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे. नाही बोलला तरी लाखोच्या संख्येमध्ये आज देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त आलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि आपण थोड्याच वेळात ते आपलं जे गोविंदाचे फळी गोविंदाची फली तुम्हाला काहीच क्षणामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तरी नक्की आवर्जून बघा. आणि आईचा मंदिर बघू शकता तुम्ही तर बघितलाच अनेक ब्लॉग मध्ये. पण आपला ब्लॉग हा काहीतरी वेगळाच ठरणार. तुम्ही बघू शकता आपले या व्हिडिओला नाही बोला तरी बघू शकता आपण गाभाऱ्यामध्ये करणार आणि पूर्ण जोश मध्ये करणार. तसं विवेक म्हणाल तसं सर्वांना आतुरता झालेली आहे देवीच्या दर्शनासाठी. घामाचं रेल बघू शकताय तुम्ही सर्व एकदम जोश मध्येच आहेत असे दिसतात. यावेळेला काय खरं दिसत नाही. जवळजवळ 18 टुर्नामेंट ते 20 टुर्नामेंट होतील. त्या टुर्नामेंटमध्ये नाही बोलत तरी यावेळेला तुम्ही किती बक्षीस मार्शिव? कल्पेश तर बोललेला मी 6 ते 8 मॅचेस तो बॅन झालेला आहे. तरी तुम्ही तो बोलतोय की मी 8 तरी बक्षीस मी माझ्या जोरावर मारून देणार. एक तर 1 मॅन शो तुम्हाला काय वाटते? तो जर 8 मारून देत असेल तर तुम्ही किती देशील? आणि देवीची कृपा तुमच्यावर किती आहे? तुम्ही देवी आई एकविरीची कृपा आमच्यावर नेहमीच असते. पण देवीच्या इथं आम्ही हा 90 आमच्या संघाचा क्रिकेट आर्टिस्ट क्रिकेट क्लब संघाचा 90 घेऊन आलो आहे. तर या वर्षी आम्ही कमसे कम म्हणजे 24 टुर्नामेंटमधून 13 ते 14 बक्षीस मारण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद तुमचं रत्नदेव राऊत. बघू शकताय तुम्हाला चांगलं असं मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे. खेळत नसला 6 टुर्नामेंट बॅन केला असला तरी पण बाकीचे खेळाडू हे अतिशय जोरदार आणि मजबूतीने ते खेळत असतात आणि आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक जण त्याचा खेळ दाखवणार आहे. आता तुम्ही पाहूया पुढे. बघू शकताय आपले नाही बोला तरी ऑफ साईड खेळणारे असे निलेश पाटील हे 4 ते 5 वर्ष झाले आपल्या टीम मधून निवृत्ती घेतलेली आहे त्याने. बघू शकता त्यांचा अनुभव काय होतं. आणि भूषण पाटील यांनी पण आपल्या संघामधून बॉलिंग उत्कृष्ट असा बॉलर म्हटलं तरी कमीच ठरेल. आणि यांनी आपले निलेश बुवांनी आपलं क्रिकेटला बाजूला करून आपले गायनाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय एक झलक म्हणून जाऊ दे. कसं आहे मी एकूणसाठी आलो रात्री आपला कार्यक्रम खूप झाला तुम्हाला आवाजाला जरा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे तरी तुम्हाला मी आज ना उद्या तुम्हाला दाखवलं त्यांचा आवाज. तुम्ही पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे आईला मान देण्यासाठी. बघू शकताय आई तुझी दरवर्षीप्रमाणे भूषण पाटील संघाचे पूर्व कप्तान ते आपल्याला मान देताना दिसत आहेत. बघू शकताय तुम्ही. खाली पूर्णपणे मान पोचलेला आहे. तरी भूषण पाटील तुम्ही काय मागणं केलेलं आहे देवीजवळ? आपण मागणं आमच्या टीमला नव्या वर्षी सुरुवात करतायत चांगलं यश लागू दे, लाभ आम्हाला यश येऊ दे. उत्कृष्टरित्या आपल्याला सांगितलेलं आहे त्याने की आपल्या टीमसाठी ते मागणं केलेलं आहे त्याने की यावेळेला चांगलं खेळावं आणि अजून बक्षीस मारावं. गेल्या वर्षी मारलं त्याच्यापेक्षा 2 ते 3 बक्षीस एक्स्ट्रा मारावी असे त्यांची इच्छा आहे. पण कल्पेच्यामुळे आम्हाला थोडा प्रॉब्लेम निर्माण होईल असं आम्हाला वाटतोय. पण आईजवळ आम्ही आलेलो आहे तर आम्ही त्याच जोशामध्ये त्याच जोशामध्ये खेळ करावा आणि गौरवण्याचा मान हा आमचा पूर्ण झालेला आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात जी आमची गोविंदाची फळी ही आपल्याला दिसणार आहे आणि आम्ही आता गाभाऱ्यात जाणार आहोत थोड्याच वेळात. तुम्ही कसे आपले नवीन दरवाजा काढलेला आहे एकविरा आईच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी? लाईन लागतो त्यामध्ये आम्ही जस्ट प्रवेश केलेला आहे. बघू शकता पूर्ण देहेनकरांची जी पूर्ण लाईन दिसत आहे तुम्हाला.
करत आहोत आता फळीची बघू शकता तुम्ही की, आमच्या पोरांमध्ये किती आहे बघू शकता तुम्ही. आवाज सगळीकडे घ्यायला रेडी झालेलो आहे फळीसाठी बोलू नको. या जागेचा महिमा संत उतरले रामा. 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 या जागेचा महिमा संत उतरले रामा. या जागेचा महिमा संत उतरले रामा. राधिकेच्या घरी हरिदेव सापडले रे वनमाले. राधिकेच्या घरी हरिदेव सापडले वनमाले. राधिकेच्या घरी हरिदेव सापडले रे वनमाले. वनमाले बा वनमाले. वनमाले बा वनमाले. वनमाले बा वनमाले. दयाची गागर पाजरली पाणी बांधलाय तलाग रामानी बांधलाय तलाग. शेवाली बांधली रतल्या. शेवाली बांधली रे. शेवाली बांधली रतल्या. बायातून छंद घेतला रे आमच्या हातातून छंद घेतला. आमच्या हातातून छंद घेतला रे. आमच्या हातातून छंद घेतला. आमच्या हातातून छंद घेतला रे. आमच्या हातातून छंद घेतला. आमच्या हातातून छंद घेतला रे. आमच्या हातातून छंद घेतला. बाय माझ्या बशीत बैसला. आमच्या हातातून छंद घेतला. बाय माझ्या बशीत बैसल्या. आमच्या हातातून छंद घेतला. बाय माझ्या बशीत बैसला. आमच्या हातातून छंद घेतला. बाय माझ्या बशीत बैसल्या. आमच्या हातातून छंद घेतला. अरे बाया उतरल्या तुर्बे नाक्याला रे. बाया उतरल्या तुर्बे नाक्याला. बाया उतरल्या तुर्बे नाक्याला रे. बाया उतरल्या तुर्बे नाक्याला. बाया उतरल्या तुर्बे नाक्याला रे. बाया उतरल्या तुर्बे नाक्याला. बाया उतरल्या तुर्बे नाक्याला रे. बाया उतरल्या तुर्बे नाक्याला. पिंगला पिंगला या गाण्याचं दर्शन तुम्हाला निलेश बुवा देत आहे तर तुम्ही बघू शकता. आणि पिंगळा महाद्वारी बोल रे. पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा. पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा. पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा. पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बाय काळ बांधून नेईल. सरत शेवटी बाय काळ बांधून नेईल. सरत शेवटी भात काल बांधून नेईल. सरत शेवटी भात काल बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. आमचं काय बाजाईल. आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल
बोलीत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलीत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलीत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलीत देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लक्ष्मीकांत बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग नको 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 घालू पिंगाग नको 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 बाई टाली कर पिंगाग नको नको घालू घालू पिंगाग नको नको घालू घालू पिंगाग एक धरा तुम्ही इथं धरा टिपरीवराच्या गाई हो पिपरीवराच्या गाई करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी कोणाला पावली गो कोणाला पावली कोणाला पावाली गो कोणाला पावाली आई माझी कोणाला पावली गो कोणाला पावली पावली देहंचे पुराण गो देहंचे पुराण पावली देते पोराण गो देते पोराण आई तुझे धाराची सुपारी गो आई तुझे धाराची सुपारी आई तुझे दाराची सुपारी ग आई तुझे दाराची सुपारी आई तुझे धाराची सुपारी गो आई तुझे धाराची सुपारी आई तुझे दाराची सुपारी ग आई तुझे दाराची सुपारी आई तुझी भेट घेईन दुपारी ग भेट घेईन दुपारी आई तुझी भेट घेईन दुपारी गो भेट घेईन दुपारी आई तुझी भेट घेईन दुपारी गो भेट घेईन दुपारी आई तुझी भेट घेईन दुपारी गो भेट घेईन दुपारी आई तुझा गुल्लालू डोंगरू गो आई तुझा गुल्लालू डोंगरू आई तुझा गुल्लालू डोंगरू ग आई तुझा गुल्लालू डोंगरू आई तुझा गुल्लालू डोंगरू गो आई तुझा गुल्लालू डोंगरू आई तुझा गुल्लालू डोंगरू ग आई तुझा गुल्लालू डोंगरू आई माझी कोणाला पावली गो कोणाला पावली आई माझी कोणाला पावली ग कोणाला पावली आई माझी कोणाला पावली गो कोणाला पावली आई माझी कोणाला पावली ग कोणाला पावली डायरेक्ट मॅच आपला इकडे माझी चालूच आहे करत ना आम्ही तुमचं दर्शन करून बाहेर निघालेलो आहोत. बघू शकता आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागत आहोत. बाहेरचं दृश्य असं खूप सुंदर बघू शकताय. जवळजवळ लाखोच्या संख्येमध्ये भाविक भक्त जमा झालेले आहेत. आताच भाईचे 500 रुपये पडले होते तरी प्रामाणिक असा आपल्याला भेटलेला आहे. याने आम्हाला 500 रुपये परत दिले तरी त्यांचे धन्यवाद.
बघू शकता या युगामध्ये म्हटलं जाईल की अशी इमानदार व्यक्तिमत्व आणि भक्त तुम्हाला इथे दिसून येतील। आता कोणी 500 रुपये ते उचलून स्वतःसाठी ते त्याचा उपयोग केला असता, पण त्यांना हाक मारून, अमोल पाटील यांना हाक मारून त्यांचे 500 रुपये परत दिलेले आहे। असा प्रामाणिकपणा पाहिजे सर्वांमध्ये। बघू शकता आपल्याला एक मुंबईचे व्यक्ती भेटलेले आहेत, ते बोलतात की आम्ही एकविरा आईच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच आलेलो आहे। तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण जाणून घेऊया, कारण तो पहिल्यांदाच आलेला आहे या आईच्या मंदिरात। तर तुम्हाला कसं वाटतं इथं येऊन आणि तुमचा एक्सपिरियन्स काय, म्हणजे येताना तुम्हाला कसं वाटलं, काय तुम्हाला प्रॉब्लेम झाला की नाही झाला, ते सर्व आम्हाला या व्हिडिओमध्ये सांगा। आम्ही ठाण्यावरून निघालो एकविरेचं दर्शन घेण्यासाठी। आम्ही सगळ्यांनी आमच्या ऑफिसमधले 4 जण होते आणि आम्ही एकत्र ठरवलं की एकविरेला 1 तारखेला जायचं। कोणी हो नाही करत आम्ही बाईकने निघालो। प्रवास हा आमचा सुखद झाला। इथे रात्री आम्ही स्टे केलं। आज इकडे वातावरण एकदम थंडगार, मन प्रसन्न झालं आणि तिकडून मग आम्ही चालत आता वर चढलोय। एक नंबर वाटलं, असं म्हणजे वाटलं आता देवीच्या आईच्या दारात आलो असं वाटलं, खूप छान वाटलं। अजूनपर्यंत तुम्ही आतमध्ये गेलात नाही, तर आतमध्ये जाऊन तुम्हाला किती भारी वाटेल ते तुम्हाला नंतरच समजेल, कारण मी आता घरी निघत आहे, तर तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हाला येईल। नक्की साहेब, नक्की आनंदच आहे। थँक्यू। विवेक बोल याच्याबद्दल काय आहे, कसा रेट आहे? आम्ही थोडे आमचे ओळखीचेच, त्याप्रमाणे बघायला गेलं तर आम्ही ओळखीचेच आहेत। तुम्ही बघू शकता। दादा तुमचं नाव काय? अभिषेक पडवलचा जवळजवळ 5वा का 6वा दुकान आहे वरून। तर आपण बघू शकता इथं तुम्हाला रेट एकदम रिझनेबल, एकदम म्हणजे नाही बघायला गेलं ना तर आपल्या होलसेलच्या दरामध्ये तुम्हाला इथं भेटू शकतो। जसे कपडे भेटतात ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे दादा आपल्या होलसेलच्या भावाने आपल्याला चिक्क्या बोला, त्याच्यानंतर कंदी पेढे बोला, मलाई बर्फी बोला, उत्कृष्ट असे टेस्ट तुम्ही बघू शकताय। तुम्ही खाताय काय? दादा बघा तुम्ही खाऊ। कुंकूची डबी वगैरे सगळं आहे आणि टेस्ट सांगा। अजून एक नंबर कुंकू आहे बघा, लाल आहे बघा, कुंकू एक नंबर कुंकू बघा किती लाल आहे, म्हणजे ते आपल्याला एकदम रिझनेबल दरात आहे। तर तुम्ही याच दुकानात व्हिजिट करावी आणि या दादाचा पूर्णपणे धंदा झाला पाहिजे असं करा। राजगिरा लाडू वगैरे सगळं मिळते होलसेल मध्ये। मस्तपैकी चिकनशी जेवलो, आता गाडीत बसलो आणि निघालेलो आहेत आम्ही घरी। बघू शकते सर्वजण एकदम आराम करतात, मुनाल आणि पारसच्या जरा गप्पा गोष्टी चालल्यात आणि काय झालं काही समजत नाही। ओमला खूपच हसायला येतेच मला असं वाटतं। आणि बघू शकताय तुम्ही आता खूपच दमलेले आहेत, रात्रभर पूर्ण नाचून मस्ती करून परत सकाळी गाडावर चढून पूर्ण पाय बी एकदम दुखत आहे सर्वांचे असं मला वाटतंय। बघू शकताय तुम्ही। त्याच्यानंतर हे पूर्ण बघा कसे रोंगलेत जसे काय सर्वजण, एवढ्या झोप आलेली आहे सर्वांना, खूप मस्ती केलेली आहे, खूप मजा केलेली आहे। बघू शकताय तुम्ही। आणि आता आम्ही निघत आहे घरी। चला बाय बाय।